कडे बदलापुरातील स्त्रीबीज तस्करी प्रकरणी एक महत्त्वाची बातमी। बेकायदेशीर आयव्हीएफ सेंटरवर कारवाई होणार आहे। सोनोग्राफी सेंटरवरही कारवाई केली जाणार आहे। राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ही माहिती दिली आहे। स्त्रीबीज प्रकरणात बोगस वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। मुळातच नाशिकमध्ये असलेला मालती आयव्हीएफ सेंटर जे नाशिकला परमिशन मिळालं ते ठाण्यामध्ये सुरू केलं गेलं आणि त्याच्या थ्रू अशा पद्धतीचा हा सगळा अवैध धंदा या लोकांच्या माध्यमातून केला जात होता। त्याच्यामुळे आता ठाणे पोलिसांना सुद्धा या संदर्भातली माहिती देऊन याच्यामध्ये अजून कोणी कोणी सहभागी आहे, कारण की सुरुवातीला पहिल्यांदा येणारी जी महिला आहे ती परत तिची आयडेंटिटी चेंज करून हे सगळं करत होती। त्याच्यामुळे आधार कार्ड चेंज करणं, वेगवेगळ्या पद्धतीचं आधार कार्ड बनवणं, आयडेंटिटी चेंज करणं, त्याच्यानंतर तो प्रवास करणं आणि प्रवास केवळ बदलापूरचा नाही तर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी इतर राज्यांमध्ये जात तो प्रवास करणं, त्याच्यामुळे हे फार मोठे रॅकेट याच्यामध्ये आहे। याचा पूर्णपणे तपास हा झालाच पाहिजे। पोलीस अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या संपूर्ण तपास यंत्रणेमध्ये करतात। ज्या ज्या विभागाची मदत लागेल त्या त्या विभागाने पोलीस यंत्रणेला मदत करावं आणि हे रॅकेट मुळासकट उखडून काढावं याच्यासाठीच्या सूचना दिलेल्या आहेत।